मित्रांनो, भारतीय चित्रपट उद्योगातून एक दुःखद बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचं दीर्घ आजाराने निधन झालेलं आहे. पाहूया संपूर्ण बातमी. तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. 69 वर्षीय अभिनेते, लेखक आणि चित्रपट निर्माते श्रीनिवासन हे दीर्घकाळ आजाराने ग्रस्त होते आणि केरळमधील उदयमपेरूर येथील त्यांच्या घरी त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना त्रिपुनिथुरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे आज सकाळी 8:22 त्यांचे निधन झालेले आहे. मल्याळम अभिनेत्याचे पार्थिव तालुका रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यांच्या मागे पत्नी विमला आणि 2 मुलं आहेत. अभिनेते श्रीनिवासन यांचा मोठा मुलगा विनीत श्रीनिवासन हा एक गायक आणि अभिनेता निर्माता आहे, तर त्यांचा धाकटा मुलगा ध्यान श्रीनिवासन यांनीही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत कलाविश्वात स्वतःचं वेगळं असं नाव कमवलेलं आहे. 225हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, केरळ राज्य चित्रपट पुरस्कार, केरळ चित्रपट समीक्षक संघ पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, दक्षिण आणि एशियानेट चित्रपट पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. एक अभिनेता म्हणून श्रीनिवासन यांनी मनी मुझक्कम, स्नेहा यमुना, ओना पुडावा आणि संगगनम यासारख्या चित्रपटांमधून काम केलेले आहे. तेव्हा मित्रांनो, आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते श्रीनिवासन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.